टॉप 9 आणि सुरुवातीला मोठ्या बातम्या। मुंबईमध्ये कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोजमुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला। गोरेगावमधल्या नेस्को सेंटरमधली ही घटना। मनराई पोलिसांकडून पार्टी आयोजकांसह 5 जणांना अटक, एकाची प्रकृती गंभीर अशी देखील माहिती। अशोक खरात प्रकरणामध्ये ईडीच्या हाती मोठं घबाड लागलं। छापेमारीमध्ये ईडीला कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे मिळाले। पुण्यातील प्रकाश पोफळेच्या घरातून 42 लाखांची रोख रक्कम जप्त। प्रकाश पोफळे हे खरातचा सीए ललित पोफळेचे वडील। प्रतिभा चाकणकरांची शिर्डी पोलिसांकडून आता 8 तास चौकशी करण्यात आली। समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकरांसह कुटुंबाच्या नावे 4 खाती, खात्यातून 2,40 लाखांचा व्यवहार झाल्याची माहिती। तर खातं मी उघडलेलं नाही, प्रतिभा चाकणकर यांचा हा जबाब। बोंदुखराच्या फार्म हाऊसची ईडीकडून 12 तास तपासणी। काल सकाळी 7 वाजेपासून ईडी फार्म हाऊसवरती कारवाईसाठी दाखल झाली। मंदिरातील पुजारी कर्मचारी यांची देखील ईडीनं चौकशी केली। खरात संबंधित प्रकरणामध्ये प्रतिभा चाकणकर हे खोटं बोलतायत। खरात आणि प्रतिभा चाकणकरांमध्ये 236 वेळा कॉल झालेत। अंजली दमानियांचा आरोप। 236 पैकी 17 कॉल्स खरातनं प्रतिभा चाकणकरांना केले, दमानियांचा हा दावा। खरातच्या कॉल लिस्टमधील नावं ऐकून धक्का बसेल असे राजकारणी आहेत। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा आरोप। तर खरातच्या कॉल लिस्टमध्ये आयजी लेव्हलच्या अधिकाऱ्यांपासून डेप्युटी कलेक्टरचा देखील समावेश असंही वक्तव्य। बोंदू अशोक खरातची आलिशान गाडी ईडीकडून आता जप्त करण्यात आली। क्रेटा आणि एक मर्सिडीज गाडी ईडीनं जप्त केली। बोंदू खरातच्या कारसह मालमत्तेवर कारवाई। शिवनिका संस्थांमधून महत्त्वाची कागदपत्रही जप्त करण्यात आली। खरात संबंधित समता पतसंस्थेत ईडीकडून 12 तास चौकशी। 100 बनावट खात्यांशी संबंधित कागदपत्र ईडीने ताब्यात घेतली। समता पतसंस्था व्यवस्थापक मिलिंद बनकरांची देखील कसून चौकशी। नागपूरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदावरून वाद। बैस यांच्या नियुक्तीवरून काँग्रेसमध्ये संघर्ष। नगर परिषद नगरपंचायत निवडीनंतर जिल्हाध्यक्ष बदलाचा मुद्दा ऐरणीवर। बाबा आष्टनकर यांना हटवून बैस यांच्याकडे जबाबदारी दिली होती। आणि यानंतर पुढे टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नाशिकच्या टीसीएस कंपनीमधील धर्मांतरण प्रकरणी कंपनीमधील संशयितांच्या बँक खात्यांची एसआयटीकडून चौकशी। 2022 पासून आरोपींनी कट्टरतेचे जाळे विणल्याचा संशय। ईमेल, चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स, धमक्या यांची तपासणी सध्या सुरू। तिकडे नाशिकमधल्या आयटी कंपनीमधील तरुणींवरील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरण। सह आरोपी वैष्णवी चैनानी हिला 2 दिवसांची पोलीस कोठडी। 78 ईमेल आणि 22 कॉल संशयित आरोपी आणि मॅनेजर अश्विनी यांच्यामध्ये झाल्याची माहिती। नाशिकच्या आयटी कंपनीमधील लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरण। केंद्रीय तपास यंत्रणांकडून आता गोपनीय पद्धतीने चौकशी सुरू। सूत्रांची माहिती। विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचा नेटवर्क तयार करून मोक्याची पदं काबीज केली जात असल्याचा संशय। टीसीएस मधल्या नाशिक शाखेतील तक्रारी आणि आरोप अत्यंत चिंताजनक। प्रकरणाला अत्यंत गांभीर्यानं घेतलं जात आहे। नाशिक धर्मांतरण प्रकरणावरून टाटा संस्थेचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांचं हे निवेदन। पालघरमध्ये लव्ह जिहादचा धक्कादायक प्रकार समोर। राजू शेख या तरुणाकडून अजय मस्के हे नाव वापरून तरुणीची फसवणूक। तरुणीसोबत मंदिरामध्ये लग्न करून मुस्लिम तरुणानं 2.5 लाख रुपये उकळले। अमरावती या ठिकाणच्या परतवाडामधील मोहम्मद आयाज मोहम्मद तन्वीर नावाच्या युवकावर अनेक तरुणींना ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप। तरुणाने 180 तरुणींचं लैंगिक शोषण करत 350 व्हिडिओ व्हायरल केले। अनिल बोंडे यांचा हा आरोप। शिवसेना पक्षाचे आमदार विजय शिवतारेंवरती किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली। तर यावेळेस उपमुख्यमंत्री शिंदेंनी हिरानंदानी रुग्णालयामध्ये जात विजय शिवतारेंची भेट घेत त्यांची विचारपूसही केली।